नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. श्री संत देवकामाता यांची 50वी सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी संपन्न. कळमनुरी तालुक्यातील हिवरा या गावातील भक्त भाविकांचे देवस्थान असलेले श्री संत देवकामाता यांची 50वी सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी भक्त भाविकांनी मोठ्या उत्साहाने साजरी केली आहे. हिवरा येथे अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा व महाप्रसाद याचेही आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. हिवरा परिसरातील भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवले वारे उगाच कसं काय नमस्कार, मी शुभांगी पंडित. आपण आलेले आहोत हिवरा येथे श्री संत देवकामाता देवस्थान येथे. तर आपण जाणून घेऊयात भाविक भक्तांच्या मनातली श्रद्धा. सर्वप्रथम आपलं नाव? शिवराज भीमाशंकर नगोरे, मी हिवरेकर. आपण श्री संत देवकामाता यांच्याबद्दल काही सांगू शकाल? श्री संत देवकामाता यांची दरवर्षीप्रमाणे यंदाही 50वी पुण्यतिथी आहे. सुवर्ण महोत्सव यात्रा भरण्यात आलेली आहे. तरी यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा आमच्या सर्व गावकऱ्यांनी मिळून श्री भागवतकार समाधान महाराज शर्मा यांचं भागवत आयोजित केलं होतं आणि त्यांनी त्यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथा ही अशी उत्तमरित्या पार पाडलेली आहे. आणि आता काल्याचं कीर्तन होईल आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर लगेच श्री संत देवकामाता यांची सर्व गावातून पालखीची मिरवणूक होईल आणि मिरवणूक झाली की लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी कार्यक्रमाची सर्व यात्रेकरूंनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी सर्व गावकऱ्याच्या वतीने विनंती आहे. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. आपण या देवीच्या बारेत आपलं काय मत आहे? सर्वप्रथम आपलं नाव सांगा. आपल्याला या देवीच्या बारेमध्ये काय मत आहे? मत आहे की सगळे भाविक येतात, दर्शन घेतात. आम्हाला सगळ्याला चांगलं वाटते. दरवर्षी जत्रा असते, भागवत कथा असते. आम्हाला सगळ्याचा याचा आनंद असतो की जत्रा भरते दरवर्षी. आपण इथलेच आहात की बाहेर गावून आलात? डोंगरकडे बाहेर गाव देवी जामरुणकर. आपण स्थायिक इथले आहात की बाहेर गावून आलात? बाहेर गाव. बरं, आपल्या इथं देवकामाताच्या मंदिरामधलं आपलं मत काय आहे? हे श्रद्धास्थान आहे, भक्तीचं स्थळ आहे. जे मागलं तर मिळते असं धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं बाकी काय योजना येतो. अजून त्यांच्याविषयी काय आपलं मत? काही माहिती नाही. पारडी देवकामा मंदिरामध्ये आपलं काय मत आहे? देवीच्या बारेत आपलं काय मत आहे? काय ना काय महाप्रसादाचं दर्शन घ्यायचं. त्यांच्याविषयी काय सांगू शकता? काय म्हणलं? त्यांच्याविषयी आपण काही सांगू शकता? काय सांगा बाई, काय सांगू? इथलेच आहात की बाहेर गावून आला? बरं, आपल्या या देवीच्या बारेमध्ये काय मत आहे? आपल्या देवीविषयी काय श्रद्धा आहे? देवी माय खूप चांगली आहे, खूप श्रद्धा देते, आशीर्वाद देते आपल्याला. आम्ही नेहमी जत्रेला येतो. दरवर्षी यात्रेमध्ये जवळपास 30 क्विंटल तांदूळ शिजल्या जातात आणि जवळपास 35 क्विंटलाचा शिरा तयार होतो. आणि या यात्रेमध्ये सर्व भाविक भक्त लाखोच्या संख्येने सामील होतात. या यात्रेचं एक वैशिष्ट्य की या यात्रेमध्ये दिवाळीला लेकीबाळी येत नाहीत, पण या यात्रेला आवर्जून कुठल्याही समाजाच्या लेकीबाळी असो या यात्रेला आवर्जून उपस्थित राहतात. आपलं नाव? मी नागेश गंगाधर खरसकर. मी राहणार सावरगाव माळ, खाली मुक्काम साई कॉम्प्युटर अकॅडमी अर्धापूर. आपण किती वर्षापासून इथे येत आहात?
मला एक 28 वर्षापासून येतो मी इथे. अगोदर आम्ही माझ्या वडिलांच्या काळामध्ये आम्ही बैलगाडीने यायचो इथं सावरगाववरून. त्याला 28 वर्ष झाले. आता बरेच सारे आपल्याकडे सोयी सुविधा आल्या. त्या सोयी सुविधेनुसार आता मी माझी गाडी घेऊन आलो. दर 28 वर्षापासून मी निरंकारीच दरवर्षी या पुण्यतिथीनिमित्त देवकामातेला येतो. बरं, आपली श्री संत देवकामाता यांच्याबद्दल काय आपली श्रद्धा, काय त्यांचं मत? देवकामातेबद्दल बोलायचं म्हणजे मी खूप लहान आहे. देवकामातेबद्दल एवढं माहिती आहे की ते संत येऊन गेल्यात. संजय पंडित, स्वते न्यूज मराठी, हिंगोली.